श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. देव तुमच्या जीवनातून ते दुःख, ती गरिबी जाळून टाकण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी पुरेसा ठरेल. विश्वासाने, श्रद्धेने संदेश संपूर्ण ऐका. देव तुला आज सांगत आहे, भूतकाळात जो कोणी तुमच्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्यांच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे. तेव्हा मनाला ती शांतता आणि ती निश्चिंतता द्या. कारण जेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करायला लागतो तेव्हा तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य व्हायला लागते. देव म्हणतात त्यांना योग्य शासन केल्या जाईल, कारण त्यांनी तुमचे मन दुखावले आहे. तुमच्यासाठी त्यांनी जे काही विचार केले आहेत ते आता निष्फळ होणार आहेत आणि तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे. देव तुमच्या बाजूने सर्व काही करत आहेत. विश्वास ठेवा. देवाच्या आशीर्वादापासून तुम्ही ते सर्व प्राप्त करणार आहात. तेव्हा मनाला शंका येऊ देऊ नका. नकारात्मक विचार मनातून या क्षणाला काढून टाका. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की तुझे सर्व भोग संपवून स्वामी स्वतः येऊन चमत्कार करतील. अनुभवून पहा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आम्ही तुम्हाला जे काही मार्गदर्शन देत आहोत ते तुमच्या जीवनातील खूप काही संकेत देणारे ठरेल. तेव्हा निश्चिंततेने ऐकत राहा. तुम्ही जर देवाच्या मार्गावर चालायला तयार असाल तर ते चमत्कार तुम्ही नक्कीच अनुभवाल. देवांचा प्रत्यक्षात आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यावर देवाची निरंतर कृपा आहे. तुम्हीही त्या कृपापात्रातील एक बाळ आहात. देवाने या संदेशाद्वारा तुमची निवड केली आहे. आता निश्चिंत होण्याची आणि आनंदी होण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी ते सर्व काही देव घडवून आणणार आहे जे तुमच्या मनात आहे. ज्याने कोणी तुमच्या त्या मनाला दुखावले होते त्यांना आता त्या दुखावल्याबद्दल पश्चाताप होत आहे आणि माफी मागून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद व्यक्त करायचा आहे. देव तुमच्यापर्यंत आता त्यांनाच आणू इच्छितात जे तुमच्यासाठी चांगले अनुभव आणि चांगले विचार ठेवतात. देव तुमच्या सर्व इच्छांना सन्मानित करत आहेत. तुम्ही पुढील काळातच त्याचा अनुभव कराल. देव म्हणतात उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तुझ्यासाठी माझा चमत्कार येणार आहे. तू त्या आशीर्वादाला प्राप्त करण्याच्या योग्य आहेस. मी तुझी निवड स्वतः केली आहे. तो आशीर्वाद आणि तो चमत्कार उद्या सकाळी तुला प्राप्त होणार आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, जेव्हा तुम्ही उठता तेव्हा मनात सकारात्मक विचार ठेवा. आमचे चिंतन करा आणि तुमच्यासाठी ते सर्व घडणार आहे जे तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात. ते सर्व तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे. यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही विश्वासाने आपले कर्म करत पुढे जाल तेव्हा तुम्हाला आमच्या चमत्कारांचा अनुभव प्राप्त व्हायला लागेल. जो कोणी विश्वास ठेवेल त्याला ते सर्व काही बघायला मिळेल.
ते अनुभवायला मिळेल. देव स्वतः तुमच्याशी या क्षणाला बोलू इच्छितात आणि तुम्हाला ते मार्गदर्शन करू इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. देव म्हणतात, बाळा, येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही आनंद आणि शुभ घटनांनी भरलेला येत आहे. जी काळजी तुला मागील रात्रीपर्यंत होती ती आता या क्षणाला आणि पुढच्या क्षणाला मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करू इच्छितो. ती काळजी या क्षणापासून तुझ्यातून दूर निघून जाईल. जेव्हा तुम्ही विश्वासाने, संपूर्णपणे, श्रद्धेने आम्हाला हाका मारता, नामस्मरण करता, तेव्हा आम्हीही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. देव म्हणतात, मी तुझ्या मागे पुढे आहे. देव म्हणतात, विश्वास ठेवा. तुमच्या विरोधात कोणतेही शस्त्र तयार केलेले नाही आणि माझ्या आशीर्वादाने ते कधी तयारही होणार नाही. देव म्हणतात, जेव्हाही तुम्ही काही नकारात्मक विचार करता त्या क्षणाला तुम्ही आमचे स्मरण करा. ते तुमचे नकारात्मक विचार तिथेच जळून जातील. देव म्हणतात, मी तुझी दुःख आणि तुझी गरिबी आणि तुझे भोग संपवण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. आता माझा दैदिप्यमान आशीर्वाद या संदेशाद्वारा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करायसाठी तयार आहे. तू ते स्वीकारायसाठी तयार आहेस? देव म्हणतात, जेव्हा तू नामस्मरणाने माझ्या जवळ येतो तेव्हा मी माझा आशीर्वादाचा हात तुझ्या मस्तकावर ठेवून तुला निश्चिंत करायसाठी ते वचन देत असतो. ते वचन तुझ्यासाठी घडणार आहेत. मी असा देव नाही जो तुला कधीही एकटा सोडेल. देव म्हणतात, जर तुम्ही विश्वासाने माझ्या जवळ आलात तर मी तुमच्यातले ते सर्व काही अंधार दूर करून माझ्या प्रकाशाने तुम्हाला परिपूर्ण करेल. माझ्या आशीर्वादाने तुमच्यातील ते दुःख नष्ट करेल. देव म्हणतात, बाळा, या क्षणाला कुठलीही चिंता किंवा कितीही भयंकर भीती असो, दुःख असो, त्यातून काढण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी पुरेसा आहे. तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. तुमच्या मनाला जिथे भीती वाटते त्या ठिकाणी आमचे नामस्मरण श्रद्धेने करा. त्या क्षणाला तुम्ही पाहाल की तुमच्यातून ती भीती दूर जात आहे. ती आमच्या आशीर्वादाने नष्ट करण्यात येत आहे. बाळा, मी तुला दुखावणारा देव नाही. तुझ्या सुखासाठी मी तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे, ज्यात तुला आनंद प्राप्त होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुला या क्षणाला आशीर्वादित करू इच्छितो की तुझ्या मनातली ती भीती नष्ट होऊन, ती चिंता, ते दुःख, ते दारिद्र्य नष्ट होऊन तुझ्यासाठी तो सुखाचा, आनंदाचा आणि आशीर्वादांचा चमत्कार घडायला लागेल. तू विश्वासाने आपले कर्म करत राहा. तुझ्या कर्मातून तुला ती गती प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही सर्व शक्तिमान देवाच्या कुशीत झोपताना रात्री तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. देव तुमच्यासाठी सहजतेने तुमच्यासाठी तो मार्ग उघडणार आहेत, ज्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर प्राप्त होईल. ते तुमच्या मार्गात आहे. तुमच्यासाठी
तुमच्या मार्गात ते चमत्कार आणि ते आशीर्वाद देखील देवदूत घेऊन उभे आहेत, तेव्हा तुम्ही तुमचे कर्म करत राहा आणि आनंदाने देव तुम्हाला जे काही आशीर्वाद देत आहेत ते स्वीकार करा. देव तुमच्या नात्यातून तो कडवटपणा काढून तिथे गोडवा आणि प्रेमाचे सुसंवाद भरू इच्छितात. तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना केली आहे. तुमचे ते नाते आता तुमच्यासाठी अधिक आनंदी होणार आहे. तुम्हाला त्या नात्यातून अधिक आनंद प्राप्त होणार आहे. ते सुसंवाद आता तुमच्यात वाढणार आहे. देव म्हणतात, तो खूप काही कठीण काळ पाहिला आहेस, मी जाणतो, पण आता मात्र तो कठीण काळ संपवण्यात आला आहे. तेव्हा खूप काही आनंद तुझ्या दिशेने देव आशीर्वादांच्या रूपात पाठवू इच्छितात. त्याला तूही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, जेव्हा तू आनंदाने उत्साहाने भरून कुणाला ती आनंदाची बातमी देण्यासाठी तत्पर असतो, तेव्हा माझा चमत्काराचा आशीर्वाद तू प्राप्त केलेला असतो. देव म्हणतात, जर तुम्ही तुमच्या नात्यात ते आनंद आणि ते आनंदाची बातमी देण्यासाठी तयार आहात, तर देव तुमच्याकडे ती पाठवत आहे. ती घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. जो कुणी या क्षणाला आर्थिक चमत्कारांसाठी काही प्रयत्न करून त्यात यश प्राप्तीसाठी आमच्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागत आहे, त्यांना ते आर्थिक चमत्कार उद्या पाहायला मिळतील. तुमच्यासाठी उद्याचा दिवस खूप काही शुभ घटनांनी भरलेला येत आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. तुमच्या कर्मातून तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होणार आहे. देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. जेव्हा तुम्ही सहकुटुंब देवाची आराधना करता, देवावर विश्वास ठेवून देवाचे नामस्मरण करता, तेव्हा देव तुमच्यासाठी ते आनंदाचे, ते सुखाचे द्वार उघडून तुमच्यासाठी त्यातून खूप काही आनंद पाठवायसाठी तयार आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात, तुम्ही सज्ज आहात. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या त्या नात्यातून तो कडवटपणा काढून तिथे प्रेम आणि खूप काही आनंद भरत आहे. तेव्हा आता तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी योग्य आहे. आता काळजी करणे थांबव. ती खूप काही कटकट तुझ्यातून निघून जाणार आहे. जेव्हा तुमच्यात वादविवाद होत होते, तेव्हा माझा आशीर्वाद आता तुम्हाला प्राप्त होऊन ते कधीही घडणार नाही. आता तुमच्यासाठी ते सुसंवाद आणि ते आनंदाचे क्षण देव पाठवत आहेत. ते तुम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज व्हावे. देव म्हणतात, थांबा, विचार करा. निर्णय घेण्यापूर्वी 2दा विचार करा आणि मग निर्णय घ्या. देव म्हणतात, तुमचा निर्णय चुकीच्या मार्गाने जाणार नाही. विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी ते मार्ग तुम्हाला दाखवतील जे तुमच्यासाठी योग्य आहेत. देव तुमच्या बाजूने कार्य करत आहेत. देव तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत ते सर्व काही पाठवणार आहेत. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. पुढे चालत राहा. देव तुम्हाला खूप मौल्यवान संदेश देऊ इच्छितात की बाळा, तू जर माझ्यापर्यंत आला आहेस, तू जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण राहू इच्छितो आणि माझ्या सेवेत दंग राहू इच्छितो, तर तुला ती
जी कर्म पापाकडे नेणारी आहेत ती सोडावी लागतील. ते खूप काही चुकीचे विचार आणि चुकीचे निर्णय सोडावे लागतील आणि देवाचा आशीर्वाद त्या क्षणापासून तुला प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या पाप कर्माबद्दल तुम्ही क्षमा मागत आहात तेव्हा माझा दैदिप्यमान आशीर्वाद तुला प्राप्त होऊन ते नष्ट होणार आहे. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही जेव्हा क्षमा याचना केली आहे तेव्हा आता निश्चिंत होण्याची वेळ आहे, कारण मी तुझ्यातून तो संताप, ते दुःख, ती काळजी आणि ते सर्व काही वाईट विचार नष्ट करून तुझ्यासाठी योग्य ते मार्ग दाखवू इच्छितो. तू फक्त पुढे चालत राहा. देवांवर संपूर्णपणे श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुम्ही कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की पापाच्या तू जितक्या दूर जाशील तितकाच तू मला आपल्या जवळ प्राप्त करशील. देव म्हणतात, मी तुला अगदी कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करणारा देव आहे. जो कोणी भावभक्तीने श्रद्धेने आम्हाला हाका मारतो आम्ही त्याच्यापर्यंत निश्चितच येतो आणि आमचा कृपा आशीर्वाद तो प्राप्त करतो. जो कोणी भावभक्तीने श्रद्धेने हा संदेश ऐकत आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही देवाचा नाम घोष कराल तेव्हा तुमच्या मनातील ते वाईट विचार निघून जाण्यासाठी तुम्हाला देवाचे केलेले नामस्मरणच कामा येईल. देवाचा मार्ग अगदी सोपा आणि सहज आहे. नामस्मरणाने तुम्ही देवाची प्राप्ती सहज रीतीने करू शकाल. तेव्हा नामस्मरणात दंग राहा. देव तुम्हाला कुठल्याही क्षणी ते चमत्कार दाखवतील, त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. श्री स्वामी समर्थ नाम तुमच्या ओठांवर आणि तुमच्या चित्तात निरंतर राहू द्या. त्याने तुमचे कल्याणच होणार आहे. देवाला तुम्ही अगदी आपल्या जवळ प्राप्त कराल. देव भगवंत तुमच्या मार्गातील ते अडथळे दूर करण्यासाठी स्वतः तुमच्यापर्यंत आले आहेत. देव तुमच्या पुढे जाऊन तुमच्या मार्गातील ते अडथळे नष्ट करत आहेत. यावर तुम्ही संपूर्णपणे विश्वास ठेवा. त्या मार्गावर चालताना आता तुम्हाला ते काटे बोसणार नाहीत, ते काही दगड लागणार नाहीत. देवाने ते तुमच्या मार्गातून नष्ट केले आहेत. देव तुमच्यासाठी आता त्या लोकांनाच तुमच्यापर्यंत पाठवू इच्छितात जे तुमच्यासाठी सकारात्मक विचार ठेवतात. देव म्हणतात, मी तुझ्याजवळ ते नाते देखील ठेवणार नाही जे तुझ्यासाठी कटुता दर्शवते. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी ते प्रेम पाठवू इच्छितो ज्यात तुला तो आनंद प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, तुझ्यासाठी ती मैत्री मी पाठवू इच्छितो ज्यात तुला ते विश्वासाने सोबत ठेवावे वाटतील. देव म्हणतात, तुम्ही ज्यासाठी काही आर्थिक चमत्कारांसाठी प्रार्थना करत आहात ते तुमच्या मार्गावर आहे. ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल यात शंका घेऊ नका. तुम्ही देवाचा अलौकिक आणि दिव्य संदेश ऐकत आहात. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे तो माझा बाळ भाग्यवंत आहे. त्याचा भाग्योदयाचा वेळ अगदी जवळ आला आहे. तुमचे जे काही कार्य आजपर्यंत थांबून चालत होते ते आता वेगवान गतीने पुढे जाणार आहे.
विश्वासाने देवाचे नामस्मरण करत राहा. देव तुमच्यासाठी सतत इथे उपस्थित आहे. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमचे भलेच होणार आहे. देव म्हणतात, काही गोष्टींपासून तुला जो संताप व्हायचा तो आता मी माझ्या आशीर्वादाने आणि चमत्काराने नष्ट करून तुझ्यासाठी ते आनंदाचे क्षण पाठवू इच्छितो. ते घेण्यासाठी तू सज्ज व्हावे, तू ते आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला तत्परतेने उभे राहायला सांगून तुम्हाला ते सर्व काही स्वीकार करायला सांगत आहेत जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे. खूप काही अनपेक्षित गोष्टी ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत ते देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज राहावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, या क्षणाला सुद्धा तू मनात एक इच्छा कर, मी ती लवकरच माझ्या आशीर्वादाने पूर्ण करेल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.